मित्रांनो, एसओ हेल्प मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, नवीन सरकार आल्याने व या नवीन वर्षात राज्य सरकार नवीन योजना सुरू करते। मग आजपासून या 10 योजना सुरू केल्या आहेत। त्यामध्ये 5 योजना नवीन आहेत तर 5 योजना जुन्या आहेत। महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक असतील, पेन्शनधारक असतील, लाडक्या बहिणी असतील, शेतकरी असतील तर सर्वांसाठी या 10 योजनेमधून लाभ चांगला मिळणार आहे। यामध्ये मित्रांनो, अशा 2 योजना आहेत ज्याच्या मार्फत तुम्हाला महिन्याला पेन्शन देखील मिळणार आहेत। त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल मुख्यमंत्र्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे। त्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांना हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि या 10 योजनेचा लाभ नक्की घ्या। बघा मित्रांनो, आपल्या राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना या 10 योजनेच्या माध्यमातून भरपूर प्रमाणामध्ये आता लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, महिन्याला पैसे देखील मिळणार आहेत। म्हणजे जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही, सोबतच जे रेशनधारक आहे म्हणजेच पिवळे किंवा केशरी अशा कुटुंबांना आता या योजनेचा भरपूर लाभ सुरू होणार आहे। तर पहिली योजना आहे ती थोडी जुनी आहे, परंतु यामध्ये बदल करून सुविधा वाढवण्यात आलेल्या आहे। तर या योजनेचा लाभ नाव आहे प्रधानमंत्री अन्नपूर्णा योजना। मग या योजनेमध्ये मार्फत काय आहे ते सुद्धा बघून घेऊयात। तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमार्फत पहिला गॅस दिला जायचा। आता मोफत तीन गॅस सुद्धा दिले जाणार आहेत आणि आता लगेचच हे 3 गॅस 10 फेब्रुवारी पासून दिले जाणार आहेत। तर याच्यासाठी जी पात्रता ठरवण्यात आली आहे ती म्हणजे लाभार्थ्याचं वय आणि हा लाभ कोणाला मिळणार आहे। तर हा लाभ फक्त महिलांसाठी आहे फक्त, आणि त्यांचं वय 18 वर्ष पूर्ण पाहिजे। अर्जदाराकडे राष्ट्रीययुक्त बँक खाते पाहिजे। मग कोणत्याही बँकेत ते खाते चालणार हे तुम्हाला सांगणार आहे। त्या अगोदर महिलेचे गॅस पासबुकावर स्वतःचं नाव असलं पाहिजे। तसेच तिसरं म्हणजे कागदपत्र आहे, तर अर्जदार हा भारत देशाचा रहिवासी असला पाहिजे। त्यासाठी त्याचं चौथं कागदपत्र म्हणजे अर्जदाराचं रेशन कार्ड असावे। आता ते तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड दोन्ही चालणार आहे, तर तुम्ही याच्यामध्ये भाग घेऊ शकता। आता टोटल 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत दिला होता, आधी देत होते, आता 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत दिला जाणार आहे। याचा लाभ कसा घ्यायचा ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे। त्याबरोबर आपण पुढची योजना कोणती आहे ते सांगते। आता जी दुसरी योजना आहे ती म्हणजे लेक लाडकी योजना। तुम्हाला मुलगी असेल तर या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या जन्मापासून ते पूर्णपणे 18 वर्ष होईपर्यंत 1,10,000 रुपये त्या मुलीला मिळणार आहे। तर मित्रांनो, खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी जी पात्रता ठरवली आहे ती बघूया। तर पहिला मुद्दा, मुलीच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे। दुसरं म्हणजे ते ज्या गावचे रहिवासी असले पाहिजे त्याचा पुरावा, तसेच मुलगी किती वर्षाची आहे त्याचं प्रमाणपत्र, तसेच मुलीच्या कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। तर तुम्हाला लेक लाडकी योजनेचा फॉर्म भरता येईल। तिचं वय 18 वर्षाच्या खाली असायला पाहिजे। तर हा मित्रांनो लाभ तुम्हाला मिळणार आहे। राज्यातील सर्व नागरिक याचा लाभ घेऊ लागले आहेत। हा लाभ कसा घ्यायचा आहे हे पण तुम्हाला पुढे समजून सांगणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, आताची पुढची जी योजना आहे तर ती पण जुनी आहे, परंतु यामध्ये बदल करण्यात आला आहे। या योजनेत नाव म्हणजे मुख्यमंत्री वयश्री योजना। आता ही तिसरी योजना आहे। तर या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे वय 65 वर्ष पूर्ण असल्यावर त्यांना या योजनेमार्फत 3,000 त्यांच्या खात्यावर जमा केले जात होते, परंतु यामध्ये आता बदल केलेला आहे। यामध्ये आता ज्या नागरिकांचे वय 60 वर्ष आहे किंवा 60 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्या नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, आता वयश्री योजनेसाठी तुमची पात्रता काय असणार आहे तर बघा, पहिला नियम म्हणजे तुमचं वय आता कमी केलं आहे। ते 65 वर्ष होतं ते 60 वर्षापेक्षा जास्त केलं आहे। 60 वर्षाच्या आत असेल तर याचा लाभ घेता येणार नाही, तर मुख्यमंत्री वयश्री योजनेचा लाभ घेता येणार नाही। आता जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार महाराष्ट्र राज्याचा
रहिवासी असला पाहिजे. त्यासाठी त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा मतदान कार्ड असलं पाहिजे. आता जी तिसरी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदाराचे उत्पन्न हे 2 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. म्हणजे तो अर्जदार व्यक्ती आहे, त्याचं वय 60 वर्षापेक्षा आहे, त्या व्यक्तीचे उत्पन्न हे 2 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. आणि चौथी पात्रता ते म्हणजे त्याच्यामध्ये अर्जदाराकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असले पाहिजे, तर याचा लाभ घेता येणार आहे. आता त्यानंतर चौथी योजना आहे ती म्हणजे PM किसान योजना. आता तुम्हाला तर सगळ्यांनाच माहितीच आहे प्रधानमंत्री किसान योजना. तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी PM किसान योजना सुरू केलेली आहे. त्याचे फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत आणि PM किसान योजनेचे एकूण 6,000 तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. शेवटच्या 2 योजना महत्त्वाच्या आहेत, त्यावरती पैसे मिळणार आहेत. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. सोबतच PM किसान योजनेचे 6,000 आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 तुम्हाला पूर्णपणे 12,000 तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. त्याच्या जर पुढे बघू शकता PM किसान योजनेची जी पात्रता ठरवण्यात आलेली आहे ती बघा. तर लाभार्थी कुटुंबासाठी 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असली पाहिजे, तरच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आणि एक महत्त्वाचं, तुम्ही ज्या पीक घेता असला पाहिजे, तुम्ही PM किसान हप्ता घेता ज्या जमिनीवर त्या जमिनीवर तुमचं पीक असलं पाहिजे, तरच याचा लाभ मिळेल. आता जी दुसरी पात्रता आहे त्याच्यामध्ये लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असला पाहिजे, तरच तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ घेता येणार आहे. सोबतच जे पूर्णपणे PM किसान योजनेसाठी पात्र ठरणार आहेत त्यांना नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता मिळणार आहे. त्याच्याच पुढची 5वी योजना तरच आहे लाडका भाऊ योजना. ही सुद्धा सुरू झालेली आहे. ही योजना महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली आहे. तर या योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला 10,000 रुपयापर्यंत रक्कम दिली जाणार आहे. त्याची पात्रता काय आहे ते बघा. तर पहिली पात्रता, लाभार्थ्याचे वय 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे, 35 वर्षापेक्षा कमी असलं पाहिजे, तरच तुम्हाला लाडका भाऊ योजना फॉर्म भरता येणार आहे आणि लाभ घेता येणार आहे. आता जी दुसरी पात्रता आहे ती म्हणजे लाभार्थ्याचे शिक्षण कमीत कमी 12वी नंतर 12वी पास असले तरी चालेल, नाही तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. आता जी 6वी योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. तर या योजनेमार्फत शिलाई मशीन सोबतच कामगारासाठी वस्तू खरेदी करण्यासाठी हा लाभ किंवा एखादं दुकान टाकण्यासाठी पूर्णपणे शासन 3 लाखापर्यंत मदत करणार आहे. जर तुम्ही प्रधानमंत्री विश्वकर्माचा फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर भरून घ्या. तुम्हाला सुद्धा या शिलाई मशीनचे सुद्धा लाभ मिळू शकतो. त्याच्यासाठी जी पात्रता आहे ती बघूया. तर अर्जदाराकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे बंधनकारक आहे. आणि जी दुसरी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदाराचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे, तरच तुम्हाला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमार्फत शिलाई मशीन उद्योगधंदा करण्यासाठी मानधन किंवा रक्कम दिली जाणार आहे. आताची तिसरी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार काय आहे, उद्योग करणार आहे याची पूर्ण माहिती त्या फॉर्ममध्ये तुम्हाला सरकारला द्यावी लागणार आहे. यासाठी चौथी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असला पाहिजे. त्याचीच पुढची 7वी योजना आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना. तर या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना 2100 रुपये प्रत्येक महिन्याला त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. तर महिलांना पूर्णपणे आतापर्यंत 7,500 रुपये 5 हप्त्याचे मिळाले आहे. तर टप्प्यामध्ये 3,000 रुपये मिळाले आहेत. तर या योजनेसाठी जी पात्रता ठरण्यात आली होती ती म्हणजे पहिली म्हणजे लाभार्थीचे वय 21 वर्ष ते पूर्णपणे 65 वर्षाच्या दरम्यान आवश्यक आहे. आता जी दुसरी पात्रता आहे त्यासाठी तर अर्जदार दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसेल तरच लाभ यामध्ये तुम्हाला मिळेल. म्हणजे तुम्हाला जर दुसरी कोणती सरकारी योजना भेटत नसेल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार नाही. आता जी तिसरी पात्रता आहे तर अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरी करत नसावा. आणि चौथी जी पात्रता आहे अर्जदाराकडे आधार कार्ड, जन्माचा दाखला, रेशन कार्ड यासारखे सर्व कागदपत्र असणे आवश्यक आहे.
आता 8वी योजना आहे ती म्हणजे संजय गांधी निराधार योजना। तर या योजनेच्या माध्यमातून निराधार व्यक्ती, अपंग, अनाथ मुले, घटस्फोटित महिला अशा महिलांना या योजनेच्या माध्यमातून सरकार प्रत्येक महिन्याला पैसे देत असते। त्या पैशाच्या आधारावरतीच पूर्णपणे संजय गांधी निराधार योजनेचा या व्यक्ती लाभ घेत असतात। त्याची जी पात्रता आहे ती सुद्धा बघा। आता या पात्रतेमधला पहिला नियम तर अर्जदाराचे वय 65 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे। तसेच घटस्फोटित महिला व दिव्यांग, अपंग मुलं, अनाथ मुले यांना वयाची अट नाही। दुसरी पात्रता आहे त्यांच्यामध्ये अर्जदार दारिद्र्य रेषेखाली कुटुंबामध्ये राहत असणारा असावा, म्हणजे त्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। त्यानंतर 9वी योजना ही आहे ती म्हणजे श्रावण बाळ योजना। राज्यातील 65 वर्ष पूर्ण असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना श्रावण बाळ योजनेचा लाभ दिला जातो। तर त्यासाठी फॉर्म भरावा लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला पात्र ठरवल्यानंतर याचा लाभ घेता येणार आहे। ती लाभार्थ्याचं वय 65 वर्षापेक्षा जास्त असले पाहिजे आणि जी दुसरी पात्रता आहे ती म्हणजे लाभार्थ्याचे उत्पन्न शासनाने ठरवल्याप्रमाणे उत्पन्नापेक्षा कमी असले पाहिजे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। आणि जी शेवटची योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री कामगार योजना। तर या योजनेच्या माध्यमातून कामगारांना 1 लाखापर्यंत अपघाती विमा दिला जातो। सोबतच मुलींच्या शिक्षणाचा खर्च, राहण्यासाठी घर, सर्व गोष्टी दिल्या जातात। एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर कामगार असाल तर ई-श्रम कार्ड काढा। त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे हा फॉर्म भरून घ्यायचा आहे। आता प्रधानमंत्री कामगार योजनेसाठी जी पात्रता आहे ती बघूया। तर अर्जदार भारत देशाचा रहिवासी असला पाहिजे। सोबतच अर्जदाराकडे ई-श्रम कार्ड असले पाहिजे, तरच फॉर्म भरता येईल। तर एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक नागरिक पूर्णपणे या 10 योजनेपैकी कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेचा लाभ घेऊ शकतो, परंतु तुम्ही त्या अगोदर त्याचा पात्रता नियम काय आहेत हे लक्षात घ्या, त्यानंतर फॉर्म भरा। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।